आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद प्रसारित करत आहोत. ऐकूया मन की बात. माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आज 2025 मधली पहिली मन की बात होत आहे. तुमच्या एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल. दरवेळी मन की बात महिन्याच्या शेवटच्या रविवारी होते, पण यावेळी एक आठवडा आधीच म्हणजे चौथ्या रविवारऐवजी तिसऱ्या रविवारीच आपली भेट होत आहे. कारण पुढच्या आठवड्यातल्या रविवारी प्रजासत्ताक दिन आहे. मी माझ्या सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या आजच शुभेच्छा देतो. मित्रहो, यावेळचा प्रजासत्ताक दिन खूप खास आहे. भारतीय प्रजासत्ताकाचा हा 75वा वर्धापन दिन आहे. यावर्षी संविधानाच्या अंमलबजावणीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्याला आपलं पवित्र संविधान देणाऱ्या संविधान सभेतील सर्व महान व्यक्तींना मी वंदन करतो. संविधान सभेदरम्यान विविध विषयांवर बरंच विचारमंथन झालं. त्या चर्चा, संविधान सभेतील सदस्यांचे विचार, त्यांचे ते शब्द हा आपला सर्वात मोठा वारसा आहे. आज मन की बातमध्ये काही महान नेत्यांच्या मूळ आवाजातील संबोधन तुम्हाला ऐकवण्याचा माझा प्रयत्न आहे. मित्रहो, जेव्हा संविधान सभेनं आपलं काम सुरू केलं, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी परस्पर सहकार्याबद्दल एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली होती. त्यांचं हे कथन इंग्रजीत आहे. त्यातला काही भाग मी आपल्याला ऐकवतो. So far as the ultimate goal is concerned, I think none of us need have any apprehensions. None of us need have any doubt. But my fear, which I must express clearly, is this. Our difficulty, as I said, is not about the ultimate future. Our difficulty is how to make the heterogeneous mess that we have today take a decision in common and march in a cooperative way on that road which is bound to lead us to unity. Our difficulty is not with regard to the ultimate. Our difficulty is with regard to the beginning. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या वक्तव्याचा अर्थ असा की जेव्हा अंतिम उद्दिष्टाचा प्रश्न येतो, तेव्हा मला वाटतं की आपल्यापैकी कोणालाही कोणतीही धास्ती बाळगण्याची गरज नाही. आपल्यापैकी कोणालाही कोणतीही शंका असण्याची आवश्यकता नाही. परंतु माझी भीती जी मी स्पष्टपणे व्यक्त केली पाहिजे ती म्हणजे, मी म्हटल्याप्रमाणे आपली विवंचना अंतिम भवितव्याबाबत नाही. आपली अडचण ही आहे की आज आपल्याकडे असलेल्या विविध जनसमुदायांची मोट कशी बांधायची, सामायिक निर्णय कसे घ्यायचे आणि आपल्याला एकतेकडे नेणाऱ्या मार्गावर सहकार्यानं कशी वाटचाल करायची. आपली अडचण अंतिमतेच्या बाबतीत नाही, तर प्रारंभाबाबत आहे. मित्रांनो, संविधान सभा एकसंध आणि एकमताची असावी आणि सदस्यांनी सामान्य हितासाठी एकत्र काम करावं, असा डॉक्टर बाबासाहेबांचा आग्रह होता. मी संविधान सभेची आणखी एक ऑडिओ क्लिप तुम्हाला ऐकवतो. हा ऑडिओ आपल्या संविधान सभेचे प्रमुख डॉक्टर राजेंद्र प्रसादजी यांचा आहे. चला, डॉक्टर राजेंद्र प्रसादजी यांचे विचार त्यांच्याच आवाजात ऐकूया. हमारा इतिहास बताता है और हमारी संस्कृति सिखाती है कि हम शांति प्रिय हैं और रहें. हमारा साम्राज्य, हमारी फतेह दूसरे तरह की रही है. हमने दूसरों को जंजीरों से, चाहे वो लोहे की हो या सोने की, कभी नहीं बांधने की कोशिश की. हमने दूसरों को अपने साथ लोहे के जंजीर से भी ज्यादा मजबूत मगर सुंदर और सुखद रेशम के धागे से बांध रखा है. और वो बंधन धर्म का है, संस्कृति का है, ज्ञान का है. हम अब भी उसी रास्ते पर चलते रहेंगे और हमारी एक ही इच्छा और अभिलाषा है. वो अभिलाषा ये है कि हम संसार में सुख और शांति कायम करने में मदद पहुंचा सकें और संसार के हाथों में सत्य और अहिंसा वो अचूक हथियार दे सकें जिसने हमें आज आज़ादी तक पहुंचाया है.
हमारी जिंदगी और संस्कृति में कुछ ऐसा है जिसने हमें समय के थपेड़ों के बावजूद जिंदा रहने की शक्ति दी है। अगर हम अपने आदर्शों को सामने रखे रहेंगे तो हम संसार की बड़ी सेवा कर पाएंगे। मित्र हो, डॉक्टर राजेंद्र प्रसाद जी यांनी मानवी मूल्यांप्रती देशाच्या बांधिलकीविषयी कथन केलं होतं. आता मी आपल्याला डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे विचार त्यांच्याच आवाजात ऐकवतो. त्यांनी संधींच्या समानतेचा मुद्दा उपस्थित केला होता. डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी म्हणाले होते, I hope, sir, that we shall go ahead with our work in spite of all difficulties and thereby help to create that great India, which will be the motherland of not this community or that, not this class of it, but of every person, man, woman and child inhabiting in this great land with respect of race, caste, creed or community. Everyone to have an equal opportunity so that he or she can develop himself and herself according to the best talent and serve the great common motherland of their. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या या वक्तव्याचा अर्थ असा की महोदय, मला आशा आहे की कितीही अडचणी असल्या तरी आपण आपलं कार्य सुरू ठेवून त्याद्वारे एक महान भारत निर्माण करण्यास मदत करू, जी कोणत्याही एका समुदायाची किंवा एका वर्गाची मातृभूमी नसेल, तर वंश, जात, पंथ, समुदायापलीकडे या महान भूमीत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्ती, पुरुष, स्त्री आणि मुलाची मातृभूमी असेल. प्रत्येकाला समान संधी असेल, जेणेकरून तो किंवा ती सर्वोत्तम प्रतिभेनुसार स्वतःचा विकास करू शकेल आणि सर्वसामान्य भारतवासियांच्या महान मातृभूमीची सेवा करू शकेल. मित्रहो, मला आशा आहे की तुम्हालाही संविधान सभेमधल्या विचार विनिमयातला हा मूळ ऑडिओ ऐकून आनंद झाला असेल. आपल्या देशातील नागरिकांनी या विचारांपासून प्रेरणा घेऊन आपल्या संविधान निर्मात्यांनाही अभिमान वाटावा, असा भारत घडवण्यासाठी कार्यरत राहिलं पाहिजे. मित्रहो, प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन आहे. हा दिवस महत्त्वाचा आहे कारण या दिवशी इलेक्शन कमिशन म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. आपल्या संविधानकर्त्यांनी आपल्या निवडणूक आयोगाला आणि लोकशाहीतील लोकांच्या सहभागाला संविधानात अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं आहे. 1951-52 मध्ये जेव्हा देशात पहिल्यांदा निवडणुका झाल्या तेव्हा देशातली लोकशाही टिकेल की नाही अशी काहींना शंका होती. पण आपल्या लोकशाहीनं सर्व किंतु परंतु फोल ठरवले. शेवटी भारत ही लोकशाहीची जननी आहे. गेल्या काही दशकांमध्ये देखील देशाची लोकशाही मजबूत आणि समृद्ध झाली आहे. वेळोवेळी आपल्या मतदान प्रक्रियेचं आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करणाऱ्या निवडणूक आयोगाचे सुद्धा मी आभार मानतो. आयोगानं तंत्रज्ञानाच्या शक्तीचा वापर करून लोकांच्या शक्तीला आणखी बळकटी दिली. निष्पक्ष निवडणुकांसाठीच्या वचनबद्धतेबद्दल मी निवडणूक आयोगाचं अभिनंदन करतो. मी माझ्या देशवासियांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं मतदानाचा अधिकार बजावावा, नेहमी बजावावा आणि देशाच्या लोकशाही प्रक्रियेचा भाग होऊन ही प्रक्रिया बळकटही करावी. माझ्या प्रिय देशवासियांनो, प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचा श्रीगणेशा झालेला आहे. अविस्मरणीय गर्दी, अभूतपूर्व दृश्य आणि समानता आणि सौहार्दाचा एक अनन्यसाधारण संगम. यावेळी कुंभमेळ्यामध्ये अनेक दिव्य योगही निर्माण होत आहेत. कुंभाचा हा उत्सव म्हणजे विविधतेत एकतेचा उत्सवच जणू. संगमाच्या वाळूवर भारतभरातून आणि जगभरातून लोक जमतात. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेत कुठेही भेदभाव किंवा जातीयवाद यांना थारा नाही. यामध्ये भारताच्या दक्षिणेकडून, भारताच्या पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून लोक येतात. कुंभमेळ्यात श्रीमंत आणि गरीब हा भेदभाव उरत नाही. सर्वजण संगमात स्नान करतात, भंडाऱ्यात एकत्र जेवतात, प्रसाद घेतात. म्हणूनच कुंभ
हा एकतेचा महाकुंभ आहे. आपल्या परंपरा संपूर्ण भारताला कशा एका सूत्रात बांधतात हे देखील कुंभमेळ्याचा उत्सव आपल्याला सांगतो. उत्तरेपासून दक्षिणेकडे श्रद्धांचं पालन करण्याचे मार्ग सारखेच आहेत. एकीकडे प्रयागराज, उज्जैन, नाशिक आणि हरिद्वार इथं कुंभाचं आयोजन केलं जातं. त्याचप्रमाणे दक्षिण भागात गोदावरी, कृष्णा, नर्मदा आणि कावेरी नद्यांच्या काठावर पुष्करमचं आयोजन केलं जातं. हे दोन्ही उत्सव आपल्या पवित्र नद्या आणि त्यांच्याप्रती असलेल्या श्रद्धेशी निगडित आहेत. त्याचप्रमाणे कुंभकोणमपासून तिरुक्कळयूरपर्यंत, कुडवासलपासून तिरुचेरईपर्यंत अशी अनेक मंदिरं आहेत ज्यांच्या परंपरा कुंभमेळ्याशी निगडित आहेत. मित्रहो, यावेळी तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की कुंभमेळ्यात तरुणांचा सहभाग खूप व्यापक प्रमाणात दिसून येतोय. आणि हे देखील खरं आहे की जेव्हा तरुण पिढी आपल्या संस्कृतीशी अभिमानानं जोडली जाते तेव्हा तिची मुळं आणखी मजबूत होतात आणि मग तिचं उज्ज्वल भविष्य देखील सुनिश्चित होतं. यावेळी आपण कुंभमेळ्यातील डिजिटल फूटप्रिंट्स सुद्धा मोठ्या प्रमाणात अनुभवत आहोत. कुंभमेळ्याची ही जागतिक लोकप्रियता प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मित्रहो, काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये एक भव्य गंगासागर मेळा आयोजित करण्यात आला होता. संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर जगभरातील लाखो भाविकांनी या मेळ्यात स्नान केलं. कुंभ, पुष्करम आणि गंगासागर मेळा हे आपले उत्सव आपला सामाजिक एकोपा, सौहार्द आणि एकात्मतेला प्रोत्साहन देतात. हे उत्सव भारतातील लोकांना भारताच्या परंपरांशी जोडतात आणि ज्याप्रमाणे आपल्या शास्त्रांनी संपूर्ण जीवनात धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 गोष्टींवर भर दिला आहे, त्याचप्रमाणे आपले सण आणि परंपरा आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक अशा प्रत्येक क्षेत्राला सुद्धा बळकटी देतात. मित्रांनो, या महिन्यात आपण पौष शुक्ल द्वादशीच्या दिवशी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा उत्सवाचा पहिला वर्धापन दिन साजरा केला. यावर्षी पौष शुक्ल द्वादशी 11 जानेवारी रोजी आली. या दिवशी लाखो रामभक्तांनी अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. प्राणप्रतिष्ठेची ही द्वादशी ही भारताच्या सांस्कृतिक चैतन्याच्या पुनर्स्थापनेची द्वादशी आहे. त्यामुळे पौष शुक्ल द्वादशीचा हा दिवस एक प्रकारे प्रतिष्ठा द्वादशीचा दिवसही ठरला आहे. विकासाच्या मार्गावर वाटचाल करताना आपल्याला आपला वारसाही जपायचा आहे आणि त्यातून प्रेरणा घेऊन मार्गक्रमण करायचं आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, 2025च्या सुरुवातीलाच भारतानं अंतराळ क्षेत्रात मोठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आज मला हे सांगताना अभिमान वाटतो की बेंगळुरू स्थित एक भारतीय अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप कंपनी पिक्सेलनं भारतातील पहिला खाजगी उपग्रह फायरफ्लाय यशस्वीरित्या प्रक्षेपित केला आहे. हा उपग्रह जगातील सर्वात हाय रेझोल्यूशन हायपर स्पेक्ट्रल उपग्रह आहे. या यशामुळे भारतानं केवळ आधुनिक अंतराळ तंत्रज्ञानातच आघाडी घेतली नाहीये, तर आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल आहे. हे यश आपल्या खाजगी अंतराळ क्षेत्राच्या वाढत्या ताकदीचं आणि नवोन्मेषाचं प्रतीक आहे. मला या कामगिरीचा अभिमान आहे. या कामगिरीसाठी पिक्सेलचा चमू, इस्रो आणि इनस्पेस या सर्वांचं मी संपूर्ण देशाच्या वतीनं अभिनंदन करतो. मित्रहो, काही दिवसांपूर्वी आपल्या शास्त्रज्ञांनी अंतराळ क्षेत्रातच आणखी एक मोठं यश संपादन केलं. आपल्या शास्त्रज्ञांनी उपग्रहांचं स्पेस डॉकिंग केलं आहे. जेव्हा 2 अंतराळ यानं अंतराळात जोडली जातात तेव्हा या प्रक्रियेला स्पेस डॉकिंग असं म्हणतात. अंतराळ स्थानकांना आणि अंतराळातील क्रू मोहिमांना पुरवठा करण्यासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाचं आहे. हे यश मिळवणारा भारत हा 4था देश बनला आहे. मित्रहो, आपले शास्त्रज्ञ अंतराळात रोपं उगवून त्यांना वाढवण्याचा प्रयत्नही करत आहेत. यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चवळीच्या बियांची निवड केली. 30 डिसेंबर रोजी पाठवलेल्या या बियांना अंतराळात अंकुर फुटले. हा एक अतिशय प्रेरणादायी प्रयोग आहे,
जो भविष्यात अंतराळात भाज्या उगवण्याचा मार्ग प्रशस्त करेल. यावरून आपले शास्त्रज्ञ किती दूरगामी विचारसरणीनं काम करत आहेत हे दिसून येतं. मित्रहो, मला तुम्हाला आणखी एका प्रेरणादायी उपक्रमाबद्दल सांगायचं आहे. IIT मद्रास येथील एक्सटेम केंद्र अंतराळातील उत्पादनासाठी नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. हे केंद्र अवकाशातील 3D प्रिंटेड इमारती, मेटल फोम आणि ऑप्टिकल फायबर यासारख्या तंत्रज्ञानावर संशोधन करत आहे. हे केंद्र पाणी न वापरता काँक्रीट बनवण्यासारख्या क्रांतिकारी पद्धती देखील विकसित करत आहे. एक्सटेमच्या या संशोधनामुळे भारताचं गगनयान अभियान आणि भविष्यातील अंतराळ स्थानक यांना बळकटी मिळेल. यामुळे उत्पादन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचे नवे मार्गही खुले होतील. मित्रहो, ही सर्व कामगिरी म्हणजे भविष्यातील आव्हानांवर मात करण्यासाठी भारतातील शास्त्रज्ञ आणि नवोन्मेषक किती दूरदर्शी विचार करत आहेत याचा पुरावा आहे. आज आपला देश अंतराळ तंत्रज्ञानात नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. भारतातले वैज्ञानिक, इनोव्हेटर्स म्हणजेच नवोन्मेषक आणि युवा उद्योजकांना मी संपूर्ण देशाच्या वतीनं शुभेच्छा देतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्ही अनेकदा मानव आणि प्राण्यांमधल्या अद्भुत मैत्रीचे फोटो पाहिले असतील. प्राण्यांच्या निष्ठेचे किस्सेही तुम्ही ऐकले असतील. पाळीव प्राणी असोत किंवा वन्य प्राणी, त्यांचं मानवाशी असलेलं नातं अनेकदा आपल्याला आश्चर्यचकित करतं. प्राणी बोलू शकत नसले तरी मानव त्यांच्या भावना आणि त्यांचे हावभाव चांगल्या प्रकारे समजू शकतो. प्राण्यांनाही प्रेमाची भाषा समजते आणि ते ती व्यक्तही करतात. मी तुम्हाला आसाममधलं एक उदाहरण देऊ इच्छितो. आसाममध्ये नौगाव नावाचं एक ठिकाण आहे. नौगाव हे आपल्या देशातलं महान व्यक्तिमत्व असलेल्या श्रीमंत शंकरदेवजी यांचं जन्मस्थान देखील आहे. हे ठिकाण खूप सुंदर आहे. इथं हत्तींसाठी एक मोठा अधिवास देखील आहे. या भागात अनेक अशा घटना घडत होत्या जिथं हत्तींचे कळप शेतातली पिकं नष्ट करत होते. शेतकरी त्रासले होते. आजूबाजूच्या जवळपास 100 गावातले लोक खूप अस्वस्थ होते. परंतु गावकऱ्यांनाही हत्तींची हतबलता समजली. त्यांना माहीत होतं की हत्ती आपली भूक भागवण्यासाठी शेतांकडे वळत आहेत. म्हणून गावकऱ्यांनी त्यावर उपाय शोधण्याचा विचार केला. गावकऱ्यांनी एक चमू तयार केला. त्याचं नाव हाथी बंधू असं होतं. या हाथी बंधूंनी समजूतदारपणा दाखवून सुमारे 470 एकर ओसाड जमिनीवर एक अनोखा प्रयत्न केला. इथं गावकऱ्यांनी एकत्र येऊन नेपियर जातीच्या गवताची लागवड केली. हत्तींना हे गवत खूप आवडतं. याचा परिणाम असा झाला की हत्तींनी शेतांमध्ये घुसणं कमी केलं. हजारो ग्रामस्थांसाठी ही खूप दिलासा देणारी बाब आहे. त्यांचे हे प्रयत्न हत्तींनाही खूप भावले असतील. मित्रांनो, आपली संस्कृती आणि वारसा आपल्याला आपल्या सभोवतालचे प्राणी आणि पक्षी यांच्याबरोबर सौहार्दानं जगायला शिकवतो. गेल्या 2 महिन्यात आपल्या देशात 2 नवीन व्याघ्र प्रकल्पांची भर पडली आहे. ही आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. यापैकी एक आहे छत्तीसगडमधला गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प आणि दुसरा आहे मध्य प्रदेशातला रातापानी व्याघ्र प्रकल्प. माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वामी विवेकानंद म्हणाले होते की जी व्यक्ती आपल्या कल्पनेबद्दल उत्साही असते तीच आपलं ध्येय साध्य करू शकते. कोणतीही कल्पना यशस्वी करण्यासाठी ध्यास आणि समर्पण सर्वात महत्त्वाचं असतं. संपूर्ण समर्पण आणि उत्साहानंच नाविन्य, सर्जनशीलता आणि यशाचा मार्ग सापडू शकतो. काही दिवसांपूर्वीच स्वामी विवेकानंदजींच्या जयंतीनिमित्त मला विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगमध्ये सहभागी होण्याचं भाग्य लाभलं. इथं मी माझा संपूर्ण दिवस देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तरुण मित्रांसोबत घालवला. तरुणांनी स्टार्टअप्स, संस्कृती, महिला, युवा आणि पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांबाबतचे त्यांचे विचार मांडले. हा कार्यक्रम माझ्यासाठी खूप संस्मरणीय ठरला. मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच स्टार्टअप इंडियानं 9 वर्ष पूर्ण केली. गेल्या 9 वर्षात आपल्या देशात निर्माण झालेले अर्ध्याहून अधिक स्टार्टअप्स टियर 2 आणि टियर 3 शहरांमधले आहेत
आणि हे ऐकलं की प्रत्येक भारतीयाचं मन आनंदित होतं. म्हणजेच आपली स्टार्टअप संस्कृती केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित नाही. आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की छोट्या शहरांमधले अर्ध्याहून अधिक स्टार्टअप्स आपल्या मुली चालवतात. जेव्हा आपण ऐकतो की अंबाला, हिसार, कांगडा, चेंगलपट्टू, बिलासपूर, ग्वाल्हेर आणि वाशिम सारखी शहरं स्टार्टअप्सची केंद्र म्हणून उदयाला येत आहेत, तेव्हा मन आनंदानं भरून येतं. नागालँडसारख्या राज्यात गेल्या वर्षी स्टार्टअप्सची नोंदणी 200% पेक्षा जास्त वाढली आहे. कचरा व्यवस्थापन, अपारंपरिक ऊर्जा, जैवतंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक्स ही अशी क्षेत्र आहेत ज्यात स्टार्टअप्सना सर्वाधिक महत्त्व दिलं जात आहे. ही पारंपरिक क्षेत्र नाहीत, परंतु आपले तरुण मित्र पारंपरिकतेहून अधिक पुढचा विचार करत आहेत आणि म्हणूनच त्यांना यश देखील मिळत आहे. मित्रांनो, 10 वर्षांपूर्वी जेव्हा कोणी स्टार्टअप क्षेत्रात जाण्याबद्दल बोलत असे, तेव्हा त्याला अनेक प्रकारचे टोमणे ऐकावे लागत. कोणीतरी विचारायचं, स्टार्टअप म्हणजे नेमकं काय? तर कोणीतरी म्हणे की यानं काहीही होणार नाही. पण आता पहा, एका दशकात किती मोठा बदल झाला आहे. तुम्हीही भारतात निर्माण होणाऱ्या नवीन संधींचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुमच्या स्वप्नांनाही नवी झेप निश्चित घेता येईल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, चांगल्या हेतूनं आणि निस्वार्थ भावनेनं केलेलं काम दूरवर पोचतं आणि आपलं मन की बात हे यासाठीचं एक खूप मोठं व्यासपीठ आहे. आपल्या एवढ्या विशाल देशात जर कोणी दुर्गम भागातही चांगलं काम करत असेल आणि कर्तव्याच्या भावनेला सर्वोच्च महत्त्व देत असेल, तर त्यांच्या प्रयत्नांना प्रसिद्धी देण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे. दीपक नाबामजी यांनी अरुणाचल प्रदेशात सेवेचं एक अनोखं उदाहरण समोर ठेवलं आहे. दीपकजी तिथं एक आधार केंद्र चालवतात, जिथे मानसिकदृष्ट्या आजारी, शारीरिकदृष्ट्या दुर्बळ आणि वयोवृद्ध यांची सेवा केली जाते. तसंच इथं अंमली पदार्थांच्या व्यसनानं अधीन लोकांचीही काळजी घेतली जाते. दीपक नाबामजी यांनी कोणाच्याही मदतीशिवाय समाजातल्या वंचित लोकांना, हिंसाचारग्रस्त कुटुंबांना आणि बेघर लोकांना आधार देण्यासाठी एक मोहीम सुरू केली. आज त्यांच्या सेवेला एका संस्थेचं स्वरूप प्राप्त झालं आहे. त्यांच्या संस्थेला अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलेलं आहे. लक्षद्वीपच्या कवरत्ती बेटावर परिचारिका म्हणून काम करणाऱ्या के हिंडुंबीजी यांचं काम देखील खूपच प्रेरणादायी आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्या 18 वर्षांपूर्वी सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्या होत्या, पण आजही त्या पूर्वी इतकीच करुणा आणि प्रेमानं लोकांची सेवा करत आहेत. लक्षद्वीपचे केजी मोहम्मदजी यांचे प्रयत्न देखील अद्भुत आहेत. त्यांच्या कठोर परिश्रमांमुळे मिनिकॉय बेटाची सागरी परिसंस्था अधिक मजबूत होत आहे. त्यांनी लोकांना पर्यावरणाबद्दल जागरूक करण्यासाठी अनेक गाणी लिहिली आहेत. त्यांना लक्षद्वीप साहित्य कला अकादमीचा सर्वोत्कृष्ट लोकगीत पुरस्कारही मिळाला आहे. सेवानिवृत्तीनंतर केजी मोहम्मद तिथल्या एका संग्रहालयातही काम करत आहेत. मित्रांनो, आणखी एक आनंदाची बातमी अंदमान आणि निकोबार बेटांवरची आहे. निकोबार जिल्ह्यातल्या व्हर्जिन खोबरेल तेलाला नुकताच जीआय टॅग म्हणजेच भौगोलिक मानांकन मिळालं आहे. व्हर्जिन खोबरेल तेलाला भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर आणखी एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या तेलाच्या उत्पादनात सहभागी असलेल्या महिलांना संघटित करून त्यांचे बचत गट तयार केले जात आहेत. त्यांना मार्केटिंग आणि ब्रँडिंगचं विशेष प्रशिक्षण देखील दिलं जात आहे. आपल्या आदिवासी समुदायांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल आहे. मला विश्वास वाटतो की भविष्यामध्ये निकोबारचं व्हर्जिन खोबरेल तेल जगात खळबळ उडवून देणार आहे आणि यामध्ये सर्वात मोठं योगदान अंदमान आणि निकोबारच्या महिला बचत गटांचं असेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, क्षणभर एका दृश्याची कल्पना करा. कोलकात्यामध्ये जानेवारी महिना आहे. दुसरं महायुद्ध शिगेला पोचलेलं आहे आणि भारतात ब्रिटिशांविरुद्धचा संताप उफाळून आला आहे. शहराच्या कोपऱ्या कोपऱ्यावर पोलीस तैनात आहेत. कोलकात्याच्या मध्यभागी असलेल्या एका घराभोवतालची पोलिसांची उपस्थिती अधिक सावध आहे. दरम्यान रात्रीच्या अंधारात
एका बंगल्यातून एक लांब तपकिरी कोट, पॅन्ट आणि काळी टोपी घातलेला माणूस गाडीतून बाहेर पडतो. कडक सुरक्षा असलेल्या काही चौक्या ओलांडल्यानंतर तो गोमो या रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचतो. हे स्थानक आता झारखंडमध्ये आहे. इथे तो ट्रेन पकडतो आणि पुढे जातो. मग अफगाणिस्तान मार्गे तो युरोपला पोहोचतो आणि हे सर्व ब्रिटिश राजवटीची अभेद्य तटबंदी असूनही घडतं. मित्रांनो, ही कथा तुम्हाला एखाद्या चित्रपटातल्या दृश्यासारखी वाटेल. तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की एवढं धाडस दाखवणारा हा मनुष्य कोणत्या मातीचा बनला आहे. खरं तर ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या देशाचं महान व्यक्तिमत्व असणारे नेताजी सुभाषचंद्र बोस होते. आता आपण 23 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा करतो. त्यांच्या शौर्याशी संबंधित असलेली ही गाथा त्यांच्या पराक्रमाची झलक देखील दाखवते. काही वर्षांपूर्वी मी त्याच घरात गेलो होतो जिथून ते ब्रिटिशांना चकवून निघून गेले होते. त्यांची ती गाडी अजूनही तिथेच आहे. तो अनुभव माझ्यासाठी खूपच खास होता. सुभाष बाबू दूरदर्शी होते. धाडस त्यांच्या स्वभावातच रुजलं होतं. एवढंच नाही तर ते एक अतिशय कार्यक्षम प्रशासक देखील होते. वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी ते कोलकाता महापालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले आणि त्यानंतर त्यांनी महापौर पदाची जबाबदारीही निभावली. प्रशासक म्हणूनही त्यांनी अनेक उत्कृष्ट कामं केली. मुलांसाठी शाळा, गरीब मुलांसाठी दूध, तसंच स्वच्छतेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न अजूनही वाखाणले जातात. नेताजी सुभाष यांचं रेडिओशीही खूप जवळचं नातं होतं. त्यांनी आझाद हिंद रेडिओची स्थापना केली होती. त्यावरचे त्यांचे विचार ऐकण्यासाठी लोक मोठ्या आतुरतेनं वाट पाहत असत. त्यांच्या भाषणांनी परकीय राजवटीविरुद्धच्या लढ्याला एक नवीन बळ दिलं. आझाद हिंद रेडिओवर इंग्रजी, हिंदी, तमिळ, बंगाली, मराठी, पंजाबी, पुश्तू आणि उर्दू भाषेतली बातमीपत्र प्रसारित होत असत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मी वंदन करतो. मी देशभरातल्या तरुणांना त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त वाचन करण्याचं आणि त्यांच्या जीवनातून निरंतर प्रेरणा घेण्याचं आवाहन करतो. मित्रहो, मन की बातचा हा कार्यक्रम दरवेळी मला देशाच्या सामूहिक प्रयत्नांशी, तुम्हा सर्वांच्या सामूहिक इच्छाशक्तीशी जोडतो. दर महिन्याला मला तुमच्या सूचना आणि विचार मोठ्या प्रमाणात मिळतात आणि जेव्हा जेव्हा मी हे विचार पाहतो तेव्हा भारताच्या विकासाच्या संकल्पावरचा माझा विश्वास आणखी वाढतो. आपल्या कामाद्वारे भारताला सर्वोत्तम बनवण्यासाठी तुम्ही सर्वांनी असेच प्रयत्न करत राहावेत. मन की बातच्या या भागात एवढंच. पुढच्या महिन्यात आपण भारतीयांच्या यशाच्या, संकल्पांच्या आणि कामगिरीच्या नवीन कथांसह पुन्हा भेटूया. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. श्रोतेहो, आत्ताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.